वीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध, तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी व होम अप्लायन्सचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण। तर आजच वीरा मोबाईल मधून मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा, तसेच स्वस्त दरामध्ये तथा ऑनलाइन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध। तर आजच आमच्याशी संपर्क करा। वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पारडी चौक रोड, वरुड। महाराष्ट्रामध्ये मच्छीमार भोई समाजावर मत्स्य व्यवसाय विभाग, सहकार विभाग, मत्स्य लेखा परीक्षण विभाग या विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गरीब मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार भोई समाजावर अन्याय होत आहे। खऱ्या मच्छीमार भोई समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाही। या मत्स्य व्यवसायामध्ये भूजल मत्स्य तलाव माफियाचे साम्राज्य भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहाय्याने दिवसेंदिवस वाढत आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकार भारती मत्स्य प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून वासुदेव बापूराव सुरजुसे, दत्तालय मच्छीमार संस्थेचे सभासद, नागठाणा मत्स्य व्यवसाय सहकारी पतसंस्थेचे सभासद व इतर संस्थेचे सभासद व भोई समाज या अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात दिनांक 4/10/2024 रोजी शुक्रवारला बेमुद्दा आमरण उपोषण वरुड तहसील कार्यालय येथे करणार आहे। ही माहिती वासुदेवराव सुरजुसे, दिलीप पोहणे, गुलाबराव मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। हे आमच्यावर खूप अन्याय होऊन राहिला आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। मी दत्तात्रेय मच्छीमार संस्था हातुर्णा दिलीप पोहणे सांगू इच्छितो की आमची जे टेक्निकल ट्रायल घेण्यात आली 6/9/2023 ही बोगसपणे पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी घेण्यात आली आणि जे टेक्निकल ट्रायल पाहिजे होती खऱ्या अर्थाने ती घेण्यात नाही आली। टेक्निकल ट्रायल ही महाराष्ट्रामध्ये 2-4 घेते, त्याला सक्रिय मच्छीमार म्हणतात, परंतु आमच्या सोसायटीमध्ये सगळे बोगस मच्छीमार संस्थेमध्ये आहे। ज्यांना मच्छी जात माहीत नाही असे लोक आहे, राजकारणी आहे, ज्याच्याकडे जिनिंग आहे, सगळे जमीनदार आहे, त्यांचा काही मतलब नाही मच्छीमारीमध्ये, तरी अधिकाऱ्यांनी त्यांना सक्रिय दाखवले। या संपूर्ण याच्यावर बाकी ठिकाणी अशाच टेक्निकल ट्रायल झाल्या आहे, म्हणून संपूर्ण मच्छीमार समाज आमचा चिडलेला आहे। म्हणून आमची मागणी एवढीच आहे की हे ज्या टेक्निकल ट्रायल घेऊन राहिले याच्यामध्ये नवीन त्या सक्रिय मच्छीमारीची व्याख्या टाकून लिमिट ठरवून 50 मीटर पोहणे आणि 50 मीटर 2-4 जाळ टाकणे आता ती लागू करून शासनाने नव्याने टेक्निकल ट्रायल घेण्यात यावी। झालेल्या टेक्निकल ट्रायल ह्या बोगस ठरवून नव्याने टेक्निकल ट्रायल घेण्यात यावी। ज्या अधिकाऱ्यांनी त्या टेक्निकल ट्रायल लावल्या अशा अधिकाऱ्यावर आम्हाला कारवाई पाहिजे आणि कारवाई करून त्याला सस्पेंड करण्यात यावे। आणि दुसरी मागणी, आम्ही जे आता संस्थेला हिशोब विचारला का मच्छीमारासाठी काय हे आहे, संस्थेनं आम्हा सभासदाला उडवडीची उत्तरे दिली आणि तुम्ही बा संस्थेमध्ये नेहमी संस्थेला विचारता आणि संस्थेला विचारता म्हणून त्यांनी आम्हाला काढाचाही ठराव घेतला का बा हे संस्थेला हानिकारक आहे, पण आमची कुठलीही तक्रार हे संस्थेच्या नुकसानाची नाही आहे, मच्छीमाराच्या नुकसान आहे, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला काढण्याचा प्रयत्न केला। म्हणून आम्ही सगळे लोक उपोषणाला बसणार आहे। विलास मासेमारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष, वरुड तालुक्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे मच्छीमार येतात, खरे मच्छीमार जे आहे त्या संपूर्ण खऱ्या मच्छीमारांना, क्रियाशील मच्छीमारांना त्या तलावावर जाऊन खरा मासेमारीचा हक्क मिळाला पाहिजे। खरे जे मच्छीमार आहे हे डावलले जाते आणि दुसऱ्या ठिकाणची 1-2 लोक, 3 लोक, ज्यांना आपण मत्स्य माफिया देखील म्हणू शकतो, असे लोक 1-2-3 लोक त्या तलावावर येऊन आपला तलाव काबीज करतात आणि तलाव ताब्यात घेऊन त्या स्थानिक मच्छीमारांकडून मासेमारी करून घेतात आणि तो माल भरला की मोठमोठ्या मार्केटमध्ये घेऊन जातात। असं झालं नाही पाहिजे, याच्याकरता महाराष्ट्र शासनाने, सरकारने सर्व मच्छीमारांसाठी मत्स्य सहकारी सोसायटीची निर्मिती केली आहे आणि मत्स्य सहकारी सोसायटीमधून संपूर्ण भोई समाजाचा, मत्स्यमारी समाजाचा विकास व्हावा हा शासनाचा उद्देश असून तो उद्देश
त्या उद्देशाची पूर्तता केली जात नाही. याच्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप शासकीय अधिकाऱ्यांचा आहे आणि या शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे मत्स्यमाफिया तयार होतात आणि जे स्थानिक खरे मच्छीमार आहे, जे स्थानिक लोक मासेमारी करतात, या लोकांना तिथून पकडलेले मासे, स्वतः पकडलेले मासे स्वतः मार्केटमध्ये नेऊ शकत नाही आणि ते विकू शकत नाही. त्याच्यामुळं हा फार मोठा अन्याय आहे. त्यांचे अत्यल्प मोल असं त्या मासे पकडण्याचं त्या लोकांना मिळतात. त्याच्यामुळं साधारणतः ज्या खऱ्या सोसायट्याजवळ जे खरे तलाव आहेत ते लोक त्या तलावावरचे मासेमारी करून ते मच्छीमार मासे स्वतः मार्केटमध्ये नेतात. परंतु जे तलाव मत्स्यमाफियाजवळ आहे त्या तलावावरचे मासेमारांना मार्केटमध्ये नेता येत नाही. हा ते संपूर्ण मासे पकडून मार्केटमध्ये नेण्याचा हक्क स्थानिक मच्छीमारांना, संपूर्ण मच्छीमारांना मिळण्यात यावा एवढं बोल. मागण्या मान्य नाही झाल्यात आम्ही 4 तारखेला आमरण उपोषण वरुड तहसील समोर करू. जर त्याही 4 तारखे झाल्यानंतर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाहीच केल्या तर आम्ही जलसमाधीसुद्धा घेऊ. याच्यानंतर असेच आंदोलन उपोषण चालूच राहणार आहे. नमस्कार, मी वासुदेव सुरजुसे, सहकार भारती मत्स्य प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश प्रमुख. सहकार भारती हे सहकारात मध्ये चांगलं काम व्हावं, चांगले कार्यकर्ते घडावे आणि मच्छीमारांचा विकास व्हावा, त्यांचं जीवनमान उंचावं यासाठी सहकार भारती काम करते. आणि त्या माध्यमातून जो महाराष्ट्रभर मी प्रवास करतो त्यांच्यामध्ये मला जे मच्छीमारांच्या जे समस्या माझ्या नजरेत आल्या ह्या फार गंभीर आणि खूप जिव्हारी लागणाऱ्या आहे. आणि ह्या जे शासन जरी चांगले निर्णय घेते परंतु प्रशासनामध्ये काम करणारे जे अधिकारी आहे हे आपापल्या मर्जीप्रमाणे त्याचा त्यांच्या सोयीचा अर्थ लावून आपले कुठेतरी पोळी शिकून घेतात आणि मच्छीमार अन्याय करतात. असे अन्यायपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्येच असे आपल्या वरुड तालुक्यामध्ये कमसे कम 5 सोसायट्या जिवंत झाल्याने यांनी मारल्या भूमाफियाने. असेच जर वरुड तालुक्यामध्ये जर 4-5 सोसायट्या न घेऊन जर रद्द करत असेल तर महाराष्ट्रामध्ये किती होत असेल. म्हणून हा सगळा कुठंतरी हा लढा आहे. जे संस्था नोंदणी झाल्यानंतर अपील करतात, अपीलाले 3 लाख रुपये, हायकोर्टात जर आपण वकील ठेवला तर 3 लाख रुपये 3.5 लाख रुपये फी मागते. मुंबईला जर काही अपील केली तर मुंबईचे 50,000 रुपये अपील तयार करायचे वकील घेतात. त्याच्यानंतर तारखेला जात ते 10,000 रुपये फी घेतात. तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफिया गरीब मच्छीमाराला पैशाच्या याच्यामध्ये झोकतात आणि झोकल्याच्यानंतर तो कुठंतरी पैशांना कमी पडतो किंवा मोठा वकील लावण्यामध्ये कमी पडतो. त्यामुळे तो हतबल होतो आणि कुठंतरी तो थांबतो आणि झालेला अन्याय तो सहन करतो. हा सगळ्या जो असे पुष्कळशात आम्ही कमसे कम 14-15 याच्यातून मागण्या केलेल्या आहे. ह्या मागण्या याच्यासाठी आम्ही 4 ऑक्टोबरला वरुड तहसीलसमोर उपोषणाला बसणार आहे की याचे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खऱ्या मच्छीमारांना लाभ मिळाला पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आणि ह्या व्यवसायामध्ये जे भूजल मत्स्य माफिया जे याच्यामध्ये घुसले यांना कुठेतरी बाहेर काढून खऱ्या मच्छीमारांना त्याचा लाभ द्यावा आणि ज्यांचा मासा त्यांनाच मिळावा आणि त्यांनी मार्केटमध्ये त्याचं जीवनमान उंचावं. ह्या हक्कासाठी मी आंदोलन उभं करत आहे. आणि जोपर्यंत या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही आजीवन म्हणजे मरेपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे. आणि जर मी मेलो आहे तरी हे उपोषण थांबणार नाही. माझे जे सहकारी आहे ज्याच्यावर अन्याय झाले, अन्याय पीडित लोक हे पुढचे स्टेप जलसमाधीचे सुद्धा घेणार आहे. संस्थेमध्ये जे बाहेरचे जे लोक भरलेले आहे अदर समाजाचे हे काढण्यात यावे आणि समाजाचे मुलं हे भरावे नवनियुक्त, अशी एक आमची हिशोब आहे. मी तर पुरा लय लढा देत आलो आजपर्यंत. पण माझी एकच विनंती आहे, अध्यक्ष आणि सचिव कोणीही संस्थेचा राहो, जिथं त्याचे वडील आई बाबा जर मरण पावले असेल तो सभासद असताना त्याले तिथं सभासद घेणं ह्या मेन मुद्दा आहे. जर त्याच्या ह्याच्यातून त्यानं जर ठराव घेऊन ते लोक त्यानं सभासद केलेच पाहिजे. एवढी माझी हे बोलून विनंती आहे. आणि पुन्हा कोणीही संस्थेचे राहो, कोणतीही संस्था राहो, त्यानं त्याच्या गावचा बरोबर हिशोबानं तो लोक घेतलाच पाहिजे, बसवलाच पाहिजे आणि त्यानं ते कारभार चालवला पाहिजे व्यवस्थित.
4 तारखेला आपलं आमरण उपोषण आहे, तुम्ही हा. या उपोषणामध्ये सहभागी आहे? हा, आपण त्या अमर उपोषणमध्ये सहभागी आहोत. एक जे कोणी सभासद क्रियाशील सभासद आहे त्यांना त्याच्यात ॲड करून घेणे हे महत्त्वाचं आहे. कोणी म्हणते का बाबा त्याच्यात मासेमारी करा, मासेमारी तर सगळ्या लोकांना देते, पण त्याच्यात ॲड होणं आणि त्याचं मालिक होणं महत्त्वाचं आहे. कारण की तो बरेचसे असे क्रियाशील जे बेरोजगार आहे ते आज रस्त्यावर पडले आहे. आज त्याला मासेमारी देते, त्याचा माल तेच घेऊन जाते, म्हणजे मासेमारी भोयाला देत नाही. जो आपला विकते, जो मेन आहे तो घेऊन जाते, पण याचे जाळे फाटते, याचे नावा खराब होते. पण आपण 10 रुपये लावून तर तिचं 2 रुपये निघायला पाहत नाही. या कारणाने मी एकच विनंती आहे काय जे 10 किलोमीटरच्या एरियात जेवढे की भूई समाज आहे त्या संस्थेमध्ये ॲड झाले पाहिजे.